नमस्कार. ज्योतिषशास्त्रात ग्रहण अतिशय अशुभ मानले जाते, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहण हे एक भौगोलिक घटना आहे. या वर्षात एकूण 4 ग्रहण असणार आहेत. त्यातील पहिले चंद्रग्रहण हे होळीच्या दिवशी झालं आहे, तर गुढीपाडव्याच्या पूर्वी या वर्षातील दुसरं आणि पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. जवळजवळ 30 वर्षांनंतर 29 मार्च रोजी शनी गुरूच्या मीन राशीत भ्रमण करणार आहे. या राशीत शनी 2.5 वर्ष राहतील. मीन राशीच्या शनीचा भ्रमणाचा परिणाम देश, जग आणि सर्व 12 राशींवरही होईल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण देखील शनीच्या संक्रमणाच्या दिवशी होत आहे. शनीच्या मीन राशीच्या संक्रमणाचा आणि सूर्यग्रहणाचा परिणाम काही राशींसाठी अशांतता असेल. या राशींच्या लोकांना आर्थिक, कौटुंबिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शनी संक्रमण आणि सूर्यग्रहणाच्या संयोगाचा कोणत्या राशीवर नकारात्मक परिणाम होणार आहे ते पाहूया. मेष. सूर्यग्रहणाच्या दिवशी शनी मीन राशीत प्रवेश करेल, त्यामुळे मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू होईल. या काळात मेष राशीच्या लोकांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात. ग्रहणाचा प्रभाव तुमच्या राशीच्या 12व्या घरात असेल, त्यामुळे जास्त खर्चही होऊ शकतो. मानसिक ताण देखील येऊ शकतो. कुंभ. सूर्यग्रहणाच्या दिवशी मीन राशीच्या शनीचे भ्रमण कुंभ राशीच्या लोकांना अशुभ परिणाम देऊ शकते. कामात अचानक अडथळे येण्याची आणि आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत. पूर्ण झालेले काम बिघडण्याची शक्यता आहे. ग्रहणाचा प्रभाव तुमच्या राशीच्या 2ऱ्या घरात असेल, ज्यामुळे आर्थिक बाबींमध्ये चढ-उतार आणि कुटुंबात कलह होऊ शकतो. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मीन. सूर्यग्रहण आणि शनीच्या संक्रमणाचा मीन राशीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. ग्रहणाचा प्रभाव मीन राशीच्या 1ल्या घरात असेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होईल. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.